हॅलो. हिराबाई, तुमच्या होणाऱ्या नवऱ्याची पगारवाढ 2,000 कमी झाली. बघता बघता दिवस सरतील आणि महिना कधी संपल तुम्हाला कळायचं बी नाही. मॅडम, काही काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला फार कमी करावी नाही लागणार पगारवाढ. आम्ही प्रोसेस सुरू केली आहे. आजच घरात मोठा बॉम्ब टाकलाय. चांगलं आहे, चांगलं आहे. जेवढं लवकर कराल तेवढं तुमचंच भलं होईल, नाही का? काय आम्ही नेहमी दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करतो, कळलं? किती दिवस राहणार आहेस तू इकडे? हिरा, अगं तिला आत तर येऊ दे. इथेच सुरू झालीस तू? आत नाही, बाहेर जायला हवंय तिने. काय झालं इरा? काय झालं नाहीये ना ते विचार. निखिलचे आई बाबा आले होते इथे आणि वाटेल तसं बोलून गेले आम्हाला. माझं ऑलमोस्ट लग्न मोडलंय ताई आणि तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना ऐकून घ्यावं लागतंय. इरा, एक मिनिट, मला शांतपणे सांग काय झालं. हिरा, जरा गप्प बैस. उगाच वाटेल ते बोलू नकोस. बाबा प्लीज, तुम्ही गप्प बसा आणि आई तूही मध्ये बोलू नकोस. मला हिला प्रश्न विचारायचे आहेत. ताई, नक्की प्रॉब्लेम काय आहे का तुझा? हा, सांग ना, का आलीयस तू इथे? आणि एवढे मोठे इगो प्रॉब्लेम्स कसलेत ग तुझे? काजव्या एवढी तू सूर्यापुढे का चमकायला गेलीस ग? हा, हे बघ, तुझ्या संसारात तुला काय करायचंय ना तो तुझा प्रॉब्लेम आहे. पण जर तुझ्यामुळे माझा संसार सुरू होण्याच्या आधी मोडणार असेल ना तर मला ते चालणार नाही. इरा, मी पुन्हा एकदा सांगते, शांत हो. सांग काय झालंय. अगं काही नाही अक्षरा. निखिलचे आई बाबा आले होते आणि वाटेल तसं काही बाई बोलून गेले. काही बाई काय म्हणते साई? ते जे म्हणालेत ना ते खरंच बोललेत. काही चुकीचं बोलले नाहीयेत ते. तू आधी मला सांग ते काय बोलले, मग आपण ठरवूया ते चूक आहे का बरोबर आहे. अगं काही नाही ग. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तू इथे राहतेस. हे बघ, ते म्हणत होते की आम्ही तुमच्यावर असे संस्कार केले का? हं? उद्या इरा लग्न झाल्यावर काहीतरी थोड्याफार कुरबुरी करेल आणि इकडे माहेर येऊन राहील, अशा पद्धतीचं काहीतरी बोलत होते. पण माझ्या लग्नाचा आणि इराच्या संसाराचा काय संबंध आहे? अगं हो, तेच समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो आम्ही, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. अगदी ठरवून आल्यासारखं बोलत होते. म्हणजे तुम्हाला असं खरंच वाटत नाही की ताईनी सासरी जावं, तिकडे जाऊन आनंदाने नांदावं? तुम्ही तिला खरंच इकडे कायमचं ठेवून घेणार असाल तर मग निखिलचे आई बाबा जे म्हणतायत त्यात काय चुकतंय? हिरा, वाटेल तसं बोलू नकोस. आम्हाला का असं वाटेल ग? हे बघ, कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलीचा संसार सुखाने चाललाय हेच बघायला आवडतं ना. पण तो सुखानी असेल तर, सुखानी नसेल तर अजिबात नाही. मग तिने सरळ इथे येऊन राहावं, माझी काही हरकत नाही. तोच तोच प्रॉब्लेम आहे तुमचा बाबा. त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो इकडे. ठीक आहे इरा, मला कळलंय काय झालंय ते. मी बोलते निखिलशी. तो नव्हता ना आला इथे, त्याचे आई वडील आले होते ना. हो अक्षरा, ते निखिलचे आई वडील आले होते आणि अगं पाणीही न पिता गेले ग. ठीक आहे, मी बोलते निखिलशी. बोल, तूच त्याच्याशी बोल. नाहीतर मला ना तुझ्यासारखं इथे माहेरी राहावं लागेल कायमचं, तेही लग्न न करता. तुझ्या संसाराची वाट तर लागलीच आहे. माझा सुरू होण्याच्या आधी मोडू नकोस म्हणजे मिळवलं.
मीरा. क्या फोन उचल रे बाबा. फोन उचल रे ओंक्या, फोन उचल. काय आई साहेबांविषयी काय बोलणार असेल तर माझे कान बंद आहेत एवढं लक्षात ठेवा बरं काय. आईबद्दलच बोलायला आलोय. तुझ्या खऱ्या आईबद्दल, तुझ्या जन्मदात्रीबद्दल, चारुलताबद्दल. ती गेली तेव्हा लहान होतास तू, तुला आठवत सुद्धा नसेल. आणि त्यात या तुझ्या महान आईसाहेबांनी उरल्या सुरल्या आठवणी सुद्धा पुसून टाकल्या असतील. पण माझ्यासाठी ती गेल्यापासून तिची आठवण आली नाही असा एक क्षण गेला नाही. आणि जेव्हापासून या भुवनेश्वरीने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली तेव्हापासून पावलोपावली मला चारू आठवते. ती असती आज तर चित्र वेगळं असतं, नक्की वेगळं असतं. ही जी आपल्यात दरी आहे ना, ही जी तुझ्या मनात माझ्याविषयी तेढ आहे ती नसते. आणि ज्या मुलीचा हात हातात घेऊन 7 जन्म तिची साथ देण्याचं वचन दिलंस ना, तिच्याच हाताला धरून तिला घराबाहेर सुद्धा काढलं नसतंस तू. झालं का तुमचं? पते, माझं अजून पूर्ण बोलून झालेलं नाही. आज हतबल असलो तरी या घरचा कर्ता पुरुष आहे मी, तुझा बाप आहे. तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर बोलू नकोस, पण माझं बोलून पूर्ण होईपर्यंत तू इथून जाणार नाहीयेस. तू मानत नसलास तरी मी बाप आहे तुझा आणि मला माझं कर्तव्य पार पाडायला हवं. उद्या जेव्हा शुद्धीवर येशील ना, डोळ्यावरची झापडं उतरतील, तेव्हा तूच येऊन जाब विचारशील मला की त्यावेळेला तुम्ही बाप म्हणून सावध का नाही केलं म्हणून बोलतोय. आज तुझी आई असती, माझी चारू असती, तर तिनं तुला स्वतःच्या पंखाखाली असं दाबून घुसमटत ठेवलं नसतं. ती असती तर तुला कळलं असतं की आईचं प्रेम मुलाचे पंख छाटणारं, त्याला बंधनात जखडून ठेवणारं नसतं. आई आपल्या मुलाच्या पंखात बळ भरते, त्याला पंख पसरून आकाशात उंच भरारी घ्यायला शिकवते. सतत इमोशनल ब्लॅकमेल करून त्याला मिंधा करून ठेवत नाही, त्याच्यात आत्मविश्वास भरते. या तुझ्या मानलेल्या तथाकथित आई साहेबांनी काय केलं? सतत तुझ्यातलं बळ काढून घेतलं, तुझ्यात आत्मविश्वास येऊच दिला नाही, तुझ्या सारासार विवेक बुद्धीवर पांघरून टाकून ठेवलं. आणि म्हणून तिच्या हट्टापायी मनात नसताना जिच्यावर तुझं मनापासून प्रेम आहे अशा तुझ्या बायकोला तू घराबाहेर काढलंस. एकदा मान्य कर अधिपती, एकदा मान्य कर. मला त्या अक्षरामध्ये माझी चारुलता दिसत आली सतत. अक्षराचं वागणं, तिचा स्वभाव, तिचा या घरातला वावर, तिची बुद्धिमत्ता, हे सगळं सगळं माझ्या चारू सारखं आहे. चारू, तुझी जन्मदात्री आई अशीच होती, सालस, समंजस, मनमिळाऊ. सतत माणसं सोडायला बघायची रे, माणसं तोडायची नाही कधी. थोडा विचार केलास ना तर तुझ्या लक्षात येईल तुझी बायको अक्षरा काय करत होती. या घरामध्ये राहून जे अवहेलना, जो अपमान तिनं सहन केला ना, तो याचसाठी की तुझ्या डोळ्यावर चढलेला पडदा ओढून काढावा, तुझ्या त्या आई साहेबांचं खरं स्वरूप तुला दाखवावं, यासाठी धडपडली ती. अधिपती,
अधिपती. कुठल्याही कारणासाठी जर अक्षरासारख्या मुलीला गमावलंस ना, तर पुढे आयुष्यभर पश्चाताप केलास तरी भरून येणार नाही असं नुकसान होईल तुझं. वेळ गेलेली नाहीये अधिपती. जा असाच जा. त्या पोरीला या घरात घेऊन ये परत. मानाला आण तिला, तुझी बायको आहे ती. आणि त्यानंतर वाटल्यास माझं आयुष्यभर तोंड बघू नकोस. मला चालेल. एवढं बोलायला सुचालंय तुम्हाला आज. नवरा बायकोचं नातं तुम्हाला जर एवढं कळत असतं तर आमच्या आई साहेब ज्यांनी आयुष्यभर तुम्हाला मनापासून नवरा मानलं होतं त्यासनी तुम्ही त्याच नजरेनं बघितलं असतं. एवढं लक्षात घ्या. आणि तुम्हाला तेढ दिसते, माझ्या मनात असलेली तेढ दिसते ना तुम्हाला. तेढ तुमच्या मनात जी तेढ आहे तुम्हाला दिसत नाही. आई साहेबांविषयी आयुष्यभर ती धरून ठेवल्या तुम्ही, दिसत नाही तुम्हाला. ज्या माणसानं आमच्या आई साहेबांना पत्नीचा दर्जा दिला नाही ना, त्यांनी आम्हाला नवऱ्या बायकोच्या नात्याचा शहाणपणा शिकवायला जाऊ नये. समजलं ना? आम्हाला झालंय पुरं. आमच्या डोसक्याला ताप देऊ नका. हा निखिल पण ना फोन उचलत नाहीये माझे, आणि माझे मेसेजेसना रिप्लाय सुद्धा करत नाहीये. मी काय करू आता? बाबा, आई, तुम्ही प्लीज काहीतरी करा ना, काहीतरी बोला ना प्लीज. सगळं भलं काय या ताईच करणार आहात का तुम्ही? मी या घरची कोणीच नाहीये का? मी आत्ताच सांगतेय, जर माझं लग्न निखिलशी झालं नाही तर मी हिरा, अगं काय चाललंय तुझं? बाबा हो, तुम्हाला कळत कसं नाहीये? निखिलचे आई बाबा इथे येऊन इनडायरेक्टली लग्न मोडून गेलेत. कसेही बोललेत ते बाबा. मी काहीच करू शकत नाहीये. मी शांतही बसू शकत नाहीये. तरीही तू थोडा वेळ शांत बस. हे बघ, थोडा वेळ जाऊ दे, करतो आम्ही काहीतरी. काय करणार आहात तुम्ही? हा, जिनी केलं पाहिजे ना ती एक शब्दही बोलत नाहीये. बाबा, काय? आणि बॅग भरून कुठे निघालीस? बाबा, मला तुमच्याकडून 10,000 उसने हवे. माझा पगार झाला की देईन तुम्हाला परत. $10,000 कशाला हवेत तुला? आणि बॅग घेऊन कुठे निघालीस? मी हे घर सोडून चाललीये बाबा. अगं, घर सोडून चाललीस म्हणजे सासरी चाललीस ना? मग तुला पैसे कशासाठी हवेत? नाही बाबा, तिकडे मी जाऊ शकत नाही आणि इकडे राहू शकत नाही. मी जवळच कुठेतरी एखादी खोली घेईल भाड्याने. शरा, डोकं फिरलंय का तुझं? तुझं स्वतःचं हक्काचं घर असताना तू भाड्याच्या घरात राहणार आहेस? आई, डोंट वरी, मी तुला मदत करेन. हे बघ, माझ्या खूप ओळखीचे लोक आहेत, तुला घर मिळून जाईल. हा, पण कदाचित 1-2 दिवस तुला हॉटेलवर राहावं लागेल. हिरा, काय बोलतेस ते कळतंय का तुला? अगं, ती घर सोडून जायची भाषा करते आणि तू तिला मदत करायला निघालीस? मी तिला जा असं एकदा तरी म्हणाले? ती आपणूनच म्हणाली. आणि या सगळ्यातनं तिने जर एक मार्ग शोधला असेल मधला, तर जाऊ दे ना तिला. या सगळ्यामध्ये तिचा इगोही दुखावणार नाही आणि माझ्या आयुष्याची वाट सुद्धा लागणार नाही. मग का थांबवताय तुम्ही तिला? हिरा, गप्प बस.
हे बघ, निखिलचे आई वडील काही म्हणाले तरी निखिल काही तुला लगेच वाऱ्यावर सोडणार नाहीये. तुझा तुझ्या प्रेमावर विश्वास नाहीये का? हा, आणि म्हणून आम्ही अक्षराला वाऱ्यावर सोडायचं असं म्हणणं आहे तुझं? आई, बाबा आता तोच एक उपाय आहे आपल्याकडे. मी इरा म्हणते तसं 1-2 दिवस हॉटेलमध्ये राहीन, त्यानंतर एखादी खोली बघेन आणि भाड्यानं राहीन, आणि आपल्या घराजवळच बघेन मी खोली, त्यामुळे तुमच्या नजरेसमोरच असेल. नाही नाही नाही, अजिबात नाही. असला मूर्खपणा अजिबात करायचा नाही. हे बघ, आपण यातून काहीतरी मार्ग काढू. अजून काहीही संपलेलं नाहीये. बाबा, सगळं संपलं नाहीये काय? निखिलचे आई बाबा इथे येऊन आपल्याला मुदत देऊन गेलेत, तेही फक्त 1 आठवड्याची. 1 आठवडा आहे ना अजून, करू आम्ही काहीतरी. तू शांत बस. आणि हे बघ, तशी वेळ आली ना तर आम्ही भुवनेश्वरी मॅडमच्या हातापाया पडू आणि त्यांना सांगू की आमच्या मुलीला माफ करा, तिला पदरात घ्या. नाही बाबा, अजिबात नाही. असं तुम्ही काही करायचं नाहीये. तुम्ही असं केलेलं ज्या दिवशी मला कळेल ना, त्या दिवशी हे घर सुद्धा परक होईल माझ्यासाठी. तुम्ही असं काही केलेलं मला अजिबात आवडणार. मला नाही आवडणार माझ्यासाठी तुम्ही त्यांचे पाय पकडलेले. ठीक आहे अक्षरा, ठीक आहे. नाही आम्ही असं काही करणार. तू शांत हो बरं. आणि हे बघ, असा कुठलाही टोकाचा निर्णय घेणार नाहीयेस तू, कळतंय का तुला? चल, काहीतरी वेड्यासारखं आपलं. please. आई, नाही आई, नाही, अगं. चल सोड. आई प्लीज. इरा, बापा बस. अक्षू, तू नको काळजी करूस. सगळं व्यवस्थित होईल. डोक्यातनं सगळं काढून टाक आणि शाळेत जा. हं? हे बघ निखिल, नेमकं काय घडलंय, तुझे आई बाबा काय म्हटलेत मला माहित नाही. मला एक गोष्ट सांग निखिल, जेव्हा तू इराच्या प्रेमात पडलास किंवा इरा तुझ्या प्रेमात पडली, तेव्हा हे सगळं तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचारून केलं होतं का? नाही, म्हणजे मी तिला प्रपोज केलं, ती हो म्हणाली आणि मग मी घरीच जाऊन सांगितलं. एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचंय. आधी तू इराला विचारलंस, तिचा होकार आल्यानंतर मग तू घरी सांगितलंस ना. म्हणजे आधी तिचा होकार आणि मग आई वडिलांची परवानगी. मला कळत नाही आता सडनली उलटं का होतं. म्हणजे आता ती मला आवडली, मी तिला प्रपोज केलं, हा माझा विषय होता. पण लग्न काय फक्त दोघांपुरतं नसतं ना. नाही, प्रेमामध्ये 2 मनं जुळत असतील, पण लग्नामध्ये 2 घरं जुळतात ना ताई. अरे पण तुमचं प्रेम आहे म्हणून तर तुम्ही लग्न करताय. हे काय अरेंज्ड मॅरेज नाही. हो ताई, पण हे बघ, तरीही मला माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही जाता येणार. मी तुला असं म्हणतच नाही की तू तुझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर जा. मी तुला फक्त एवढंच म्हणते की त्यांना समजाव, त्यांना त्यांचा शब्द बदलायला लाव. अच्छा, म्हणजे तू ते घर सोडून जाणार नाहीसच? कधी जायला तयार? मला नाही वाटत माझे आई वडील मला असं वाऱ्यावर सोडतील. त्यांना त्रास होईल. आणि जसं तू तुझ्या आई वडिलांच्या मनाचा विचार करतोस तसंच मी सुद्धा करतो. मलाही जड जात आहे रे त्यांचं मन मोडणं. ताई, अगं असं कसं चालेल? असं कसं म्हणतेस तू? म्हणजे तू तुझ्या आई वडिलांचं मन मोडत नाहीयेस, पण मला माझ्या आई वडिलांचं मन मोडायला लावतेस. मी तुला तेच म्हणते निखिल, मी तुला असं सांगतच नाहीये. मी फक्त एवढंच म्हणते की तू बोल तुझ्या आई वडिलांशी, समजाव त्यांना, त्यांचं मन वळव. हे बघ, काही झालं तरी ते मागच्या पिढीचे. कदाचित त्यांचे विचार त्यांच्या जागी बरोबर असतीलही. पण तुला एक गोष्ट सांगू का निखिल, एका विशिष्ट वयानंतर आपण आपल्या आई वडिलांवर संस्कार करायचे असते. आपण त्यांना आपल्या बरोबर आणायचं असतं. तर काळ बदलला रे. सासर हेच मुलीचं घर असतं वगैरे असं काही राहिलेलं नाहीये. हे मी तुला सांगायला हवं का? ताई, मला हे सगळं कळतंय, तुझं पटतंय, पण जसं तू तुझ्या आई वडिलांचं मन सांभाळतेस ना, मी तेच करतोय ना ग. आणि बघ, मला माझे आई वडील चांगले माहिती आहेत. ते नाही बदलणार त्यांचे विचार कधीच. बरं, मी म्हणतो की मी त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलंही, पण त्याचा त्रास कोणाला होणार आहे? मला आणि इराला, आणि ऑब्व्हियसली नंतर तुम्हा लोकांना.
मग जर तुझी इच्छा अशीच असेल ना तर ठीक आहे, तू कर तुला वाटतं तसं. मग जसं तुला आदिपती दादांनी हाताला धरून घराबाहेर काढलं ना तसं उद्या माझ्या आई वडिलांनी आम्हाला काढलं तर काय करायचं हेही सांग.